हॅलो मित्रांनो, जे लाईनच्या जवळ प्रेक्षक बसलेत विनंती करेल आपण प्लीज, सेमीफायनल आहे प्लीज. तुम्ही मायबाप आहात, प्रेक्षक तुमच्यामुळे मजा नाहीये. लाईनच्या जवळ प्लीज, लाईनच्या जवळ जे प्रेक्षक बसलेत, बाउंड्री लाईनच्या खाली जे प्रेक्षक बसलेत पडद्याच्या आत, आपण कृपया मागे जावं प्लीज. मॅच कृपया थोडीशी थांबवा, कारण की ते प्रेक्षक सेमीफायनल फायनलला आपण प्रेक्षक नाही आतमध्ये ठेवणार आहोत. अक्षय मात्रे, त्या प्रेक्षकांना विनंती कर फक्त मागे सरकायला. KT11 तुम्ही पण मागे सरका, तिथे लाईन आहे, तुमच्या अंगावर खेळाडू येऊ शकतो धावत. KT11 प्लीज थोडं मागे सरका. KT11 कलावती 11 प्लीज मागे सरका थोडस. थोडं मागे सरका प्लीज, तिथून खेळाडू तुमच्या अंगावरती येईल, तुम्हाला इजा नाही होणार याची काळजी घ्या. थँक्यू. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. उपांत्य लढत क्रमांक 1 पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 चा उपांत्य फेरीचा थरार आपल्या समोर. जे प्रेक्षक ओमसाई MTC या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. अगदी ज्या क्षणाची प्रतीक्षा प्रत्येकाने वाट पाहिली तो क्षण मात्र आता जवळ येऊन ठेपलाय. उपांत्य लढतीला होईल सुरुवात. प्लेज द कॉल. संदीप बावडेकर आणि त्यांच्या साथीला अर्जुन. प्रणव यांचा पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाते आणि तत्पूर्वी अगदी पंचांचा इशारा आलाय. एक धाव मात्र गोशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. 22 स्वरूपात मात्र एक धाव आली. धावांचा श्री गणेश होत असताना टीम K11 कलावती आदरणीय श्री अनिल पवार साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सुनील देसाई साहेब, गणेश देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ रॉयल किंग विपक्ष K11 कलावती. अकुट टप्पाचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. अजय खांडेकर यांचा प्रयत्न मात्र अप्रतिम. प्रयत्न पडतील कमी आणि चेंडू अगदी सीमारेषा पार. उपांत्य लढतीतील पहिला मोठा फटका संदीप बावडेकर यांच्या बॅटमधून षटकार. ज्या प्रकारचे गाण्याचे बोल आहेत आणि परंतु या करंडकावर कोणाचा हक्क असेल आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. कॅमेरामॅन वेदू अक्षय म्हात्रे 8182 च्या माध्यमातून आणि वय वर्ष अवघ 6 आणि 6 वर्षाच्या या कॅमेरावरचं काम पाहू शकता तुम्ही. अजय खांडेकर प्रयत्न चांगले केले आणि आज मात्र तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. आज नाही तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल, कारण 10 संघ टॉप 4 मध्ये 4 संघ दाखल झालेत. या मॅच मध्ये जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. एका बाजूला गोलंदाज प्रणव, पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, धाव प्राप्त होणार नाहीये. प्रणव निकम मॅन फ्रॉम बाचोली आणि दुसऱ्या बाजूला संदीप बावडेकर रेणुकादेवी स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत. आयकॉन म्हणून सातत्याने चांगला खेळ केलाय आणि गतवर्षीचं PTPLचं 4थं पर्व खाडी मैदान ऐरोलीचं क्रीडांगण आणि दुखापतग्रस्त असताना संदीप बावडेकर यांनी केलेला खेळ आणि त्यानंतर मात्र पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल म्हणून नाव प्रचलित झालंय. तुम्ही भूतकाळात काय केलं हे पाहिलं जात नाही, तुम्ही वर्तमानात काय करता हे पाहिलं जातं. फुललेचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला काय शिवाजी तो बॉल जाऊची संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. एका बाजूला टीम रॉयल किंग प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, कारण पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग पाटण तालुक्याची ती जिंकले टीम रॉयल किंगने आणि या बाजूला टीम कलावती 11K 4 चेंडू अखेर बिनगडी बाद 8 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रणव निकम, क्षेत्ररक्षक 2 आहेत टी शर्ट वर्तुळाच्या बाहेर. सनी आहेत लॉंगॉनला आणि डीपला AJ डीप स्कोअर लेग तैनात केलाय. 5वा चेंडू
इथे मात्र रनअप मध्ये व्यत्यय आलाय. पावलं चुकली प्रणव निकम यांची आणि गोलंदाजाने थांबलं पसंत केले असं म्हटलं जातं. आयुष्यामध्ये ज्या वेळेला तुमची पावलं चुकतात थांबा, एक क्षण विचार करा आणि पुन्हा सुरुवात करा. तेच करत असताना प्रणव निकम लॉफ्ट केलाय, इनसाइड आउट. क्रिकेट मधील पुस्तकी फटका, नयन रम्य फटका, शॉट ऑफ द इव्हिनिंग. फलंदाज अर्जुन पवार यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. कुंतीपुत्र अर्जुन यांची आठवण आली. ज्या प्रकारे कुंतीपुत्र अर्जुन यांना फक्त पक्षाचा डोळा दिसत होता आणि ज्या प्रकारे अर्जुन पवार यांचा हा फटका पहा, सरळ व्ही शेप मध्ये खेळलेला क्रिकेटमधील पुस्तकी फटका. 1998 शारजा क्रिकेटच्या त्या स्पर्धेची आठवण झाली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे ते असेच सरळ बॅटने खेळलेले षटकार. या षटकारांची आठवण करून देणारा 14 धावा. धाव फलकावर शेवटचा चेंडू शेष. P1चं पहिलं षटक. गोलंदाज प्रणव निकम. कमी गतीने टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मागे धावतो. एकेरीचा प्रयत्न केला जाईल, दुसरीसाठी पलटलेत आणि 2 धावा देखील अगदी सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर टीम K11 कलावती बिनगडी बाद 16. ज्या व्यक्तिमत्वामुळे आज पाटण तालुका क्रिकेटला हे सुगीचे दिवस आलेत मी म्हणेन, ज्या व्यक्तीमुळे आज पाटण क्रिकेट सुजलाम सुफलाम झालंय, तेच व्यक्तिमत्व शिवा जाधव बॉस. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना आज मात्र तुम्हाला तुमचे बेस्ट द्यावे लागतील. दुसऱ्या बाजूला संदीप बावडेकर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चायनीज कट लागली आहे. प्रशांत बोत्रे यशांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. प्रशांत बोत्रे यांच्यासाठी हे PTPLचं 5वं पर्व मात्र 20 स्मरणीय राहिले. चांगला खेळ राहिला त्यांचा. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो आणि रॉयल किंग सांघिक खेळ मात्र हा सर्वोत्तम राहिलाय. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसरा चेंडू. टॅपचा फटका पाहायला मिळतोय. मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव प्राप्त केली जाईल. डायरेक्ट हिट झाला. इथे मात्र पंचांकडे नजर असेल. डायरेक्ट हिट झाला जरूर आणि पंचांचा निर्णय येस 1+1. या 2 धावा मात्र जोडल्या जातील. सचिन दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी शिवा जाधव बॉस यांच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आले. ज्या प्रकारे हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, बॅकअप नव्हता आणि बॅकअप येणं कुठेतरी गरजेचं असेल, कारण तुम्ही उपांत्य लढत खेळताय. लीग प्रकारचे सामने समाप्त झाले. तुमची एक चुकी तुमच्या संघाचं पराभवाचं कारण ठरू शकतो. या मॅच मध्ये कोण कोणावर भारी पडेल आणि अंतिम लढतीमध्ये कोण दाखल होईल ही ठरवणारी लढत आपण पाहताय. सर्व प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अर्जुन मोहिते ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. ज्या दिशेला PTPLचा लोगो आहे त्या लोगोला अगदी बॅटला लागून चेंडू जातोय आणि त्या PTPLच्या लोगोला देखील सांगत असताना चेंडू. पाटण तालुका प्रीमियर लीगचं 5वं पर्व मात्र एक सर्वोत्तम दर्जेदार एक अद्भुत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. ग्रामीण खेळाडूंना दिवस रात्र स्पर्धा खेळणं हे स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलंय. शिवा जाधव बॉस, संपूर्ण पाटण क्रिकेट कमिटी, 10 संघ मालक, आमचे स्पॉन्सर्स. अकुट टप्पाचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ जॅक करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव प्राप्त होईल. या षटकामध्ये अगदी शिवा जाधव बॉस यांनी धावा खर्च केल्यात त्या अवघ्या 4. 1 धाव जोडली जाईल टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे जात असताना 19 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माफ करा, 20 धावा धाव फलकावर. या 2 चेंडूवर कितपत धावा बनवल्या जातील, कारण या षटकामध्ये बॉस यांनी अवघ्या 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगलं षटक म्हणायला लागेल. कारण ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळता त्यासाठी तुमच्या संघामधील सर्वोत्तम गोलंदाजाला मात्र पाचारण केलं जातं आणि शिवा जाधव बॉस अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील या वर्षीचा पाटण क्रिकेटमधील एक अग्रगण्य नाव. 2 चेंडूंचा खेळ शेष.
अर्जुन मोहिते ऑन स्ट्राइक. अर्जुन मोहिते चेंडू हवेत खेळलाय, जेलची संधी, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू खाली आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का टीम K11 कलावती. अर्जुन मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. विठ्ठलवाडीवाला ज्या प्रकारे हा झेल टिपला जातोय, प्रणव यांच्या माध्यमातून प्रणव निकम ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि कॅमेरामॅनचं का कौतुक होतं त्या प्रकारचं जे आपण टेलिकास्ट पाहतोय. चांगला झेल टिपला गेलाय आणि कॅमेरामॅन अगदी वेद असतील, मोरेश्वर म्हात्रे आणि तेजस म्हात्रे 81-82 ही त्रिमूर्ती. षटक क्रमांक दुसरं शिवाजादव बॉस यांनी 5व्या चेंडूवर गडी बाद केलाय. 20 धावा धाव फलकावर. आणि क्रमांक 3 वन डाऊन साठी दाखल झालेत K11 कलावती या टीम साठी सूरज शिंदे चॉईस खेळाडू आहेत. आई माळेदेवी कुसरुण साठी सातत्याने या खेळाडूने चांगला खेळ केलाय. सूरज सूर्या लवर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आज सूर्यासारखा खेळ करतील का, कारण डायहार्ड फॅन ऑफ सूर्या म्हणून सूरज शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. बॉस यांनी पहिला धक्का दिलाय टीम K11 कलावती. 1 to go. पहिला चेंडू आक्रमण केलं, डीप स्क्वेअर लेग नाहीये चेंडू. 1-2 बाउन्स ओव्हर द फेन्स. सूरज शिंदे पहिल्या चेंडूवर खातं उघडत असताना PTPL दमदार. ज्या प्रकारचं आपण दृश्य पाहिलं, कॅमेरामॅन साठी जे स्टँड बनवले तिथे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत असताना हे प्रेक्षक राजाचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. आज पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे PTPLचं पहिलं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये जर विचार कराल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या पाहायला मिळतील. सायकल पासूनचा आज बाईक पर्यंतचा प्रवास हा PTPLने केलाय आणि ज्या प्रकारचं प्रवेशद्वार आपण पाहिलं काल, अगदी आपण काल देखील उल्लेख केला, ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये येता मैदानामध्ये त्यावेळेचं प्रवेशद्वार जर पाहिलं तर एखाद्या मोठ्या शहराची अथवा मोठ्या जिल्ह्याची प्रीमियर लीग आहे असं तुम्हाला भासतं, कारण ज्या प्रकारची या मैदानाची सजावट केली आहे. आयोजन कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण रात्रीचा दिवस केला म्हणून हे तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना तुषार शेवाळे मान फॉर्म आचरेवाडी. पहिल्या दिवशी या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली होती आणि आज मात्र कसा खेळ करतील हे पाहायचं आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही आधीच्या सामन्यात काय केलं हे पाहिलं जात नाही. सुनील गावस्कर सर म्हणतात तुम्ही पहिल्या डावामध्ये 100 करा, तुम्हाला दुसऱ्या डावाची सुरुवात शून्यापासूनच करायची असते, त्यामुळे प्रत्येक सामना तुमच्यासाठी नवीन असतो. संदीप बावडेकर यांच्यावर लक्ष असेल. प्लेयर टू बी वॉच मिस्टर संदीप बावडेकर. ऑफस्टम्पच्या बाहेर वेल लेफ्ट चेंडू सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धाव जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये आणि पहा अगदी रिप्ले दाखवला जातोय ओमसाई MTCच्या माध्यमातून. या डावातील पहिला अवांतर चेंडू हाताळला जातोय सेमीफायनल क्रमांक 1चा. आपण ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी रिस्ट फिरली, खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी झालाय. सन्मान दिला जातो या चेंडूला. परफेक्ट यॉर्कर. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी बुंद्यात टाकल्या. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. सर संदीप बावडेकर यांचं एक वैशिष्ट्य आहे की संदीप बावडेकर असे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही चांगले चेंडू टाका ते तुम्हाला सातत्याने सन्मान देतील, त्यांना तुम्ही खराब चेंडू टाका ते आक्रमण करतात. ही या खेळाडूची खासियत आहे. कव्हर ड्राईव्ह किंग आणि पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल ही मात्र ओळख आहे संदीप बावडेकर यांची. खेळ कसा करतील. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, टॅपचा फटका, चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. एका धावेसाठी एक सिंगल धाव जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 2.2 चेंडू अखेर 26ला 1. ग्रामीण क्रिकेटरचं स्वप्न मात्र पूर्ण केलंय. आज पाटण तालुका क्रिकेट काय एका वेगळ्या उंचीवर जात असताना आपण पाहिलंय, त्याचं तुम्हाला उदाहरण समोर.
फुलवलेचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, मोठा विकेट प्राप्त करण्याची संधी असेल आणि मोठ्या विकेटचं पतन उमेश आणि डिप्लाय जेल बिग फिश इनटू द बास्केट. खासियत आहे कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर एक अवांतर चेंडू हाताळला जातोय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे, परंतु तुमच्या गोलंदाजी दिशा तुमच्या संघाची दशा ठरवत असते. हिटमॅन ऑफ लेंडोरी राहुल जाधव आता नावाप्रमाणे खेळ करतील का पाहायचंय. चौथा चेंडू गोलंदाज तुषार शेवाळे खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवला. बॅकवर्ड स्पेलिंगला धाव धोक्याची ठरू शकते. सुदैवाने बचावलेत. धोक्याची घंटा वाजली होती परंतु नशीब बलवत्तर म्हणून बचावले गेलेत. 27वा धाव फलकावर टीम K11 कलावती. अठ्ठावीसावा धाव फलकावर 2 to go. फुल टॉस चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना सूरज शिंदे राहुल जाधव या दोन्ही खेळाडूंना मात्र आता एक भागीदारी करावी लागेल. कारण तुम्ही भागीदारी कशा प्रकारे करताय हे खूप महत्वाचं असेल. कारण इथून जर भागीदारी झाली टीम K11 कलावती तर या स्थितीतून देखील बाहेर पडू शकते. कारण 5 षटकांची लढत 29ला 2 1 to go. सूरज शिंदे खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. गोलंदाजच्या डोक्यावरून खेळला. एक धाव प्राप्त केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण सनी यांचं. एक धाव मात्र जोडली जाईल शेवटच्या चेंडूवर. सूरज शिंदे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 3 षटकांचा खेळ समाप्त. 10च्या धावगतीने टीम K11 कलावती 30ला 2. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बाचोलीचे खेळाडू आहेत. आणि या दुसऱ्या बाजूला विचार केला तर माळेदेवी कुसरून सूरज शिंदे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा कराव्या लागतील टीम K11 कलावती. कारण समोर जर विचार केला तर रॉयल किंग सारखा एक मातब्बर संघ आहे ज्यांनी या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलंय. कारण त्यांची फलंदाजी खोली पाहायला चांगली मिळते. आणि या रॉयल 11 या संघाची सगळ्यात जमेची बाब सर की त्यांचा सांघिक खेळ सर्वोत्तम राहिलाय. आणि क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तुमचा सांघिक खेळ, आणि तो रॉयल किंगने केलाय. ज्या प्रकारे रॉयल किंग संघासाठी सुनील देसाई साहेब, गणेश देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ, आणि जसा पहिल्या दिवसापासून रॉयल किंग सामन्यामध्ये खेळतोय चिक्कू हा अगदी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा चिमुरडा, परंतु क्रिकेटवर जीवापाड प्रेम. आज या क्रिकेटने आपली नाती जोडलेत. या क्रिकेटने आपल्याला एकत्र अगदी एकत्रितपणे जोडून ठेवले. षटक क्रमांक 14. पहिला चेंडू गोलंदाज राहुल. फुलर लेनचा चेंडू टप्पा चुकला, षटकार ठोकला. सूरज शिंदे यांच्या बॅट मधून दमदार PTPL षटकार. यांना दिली जाते मानवंदना. 36वा धाव फलकावर स्वागत केलंय
सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न अजय खांडेकर चेंडू खाली. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. षटकाचं प्रत्युत्तर सूरज शिंदे यांना बाद करून दिले. राहुल निकम हा रिप्ले तुमच्या समोर. फुललेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. मनगटाचा चांगला वापर केला परंतु झेल पहा अगदी सीमा रेषा लगत वायडिश लॉंगॉनला मात्र झेल टिपला जातोय. एक महत्वाचा गडी बाद केलाय. सूरज शिंदे बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी किरण यादव मॅन फ्रॉम साबळेवाडी. 3.2 चेंडूंचा खेळ झालाय. 36 ला 3 टीम K11 कलावती. किरण यादव आणि त्यांच्या साथीला राहुल जाधव या दोन्ही खेळाडूंना आता मात्र धावा करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता तुम्हाला एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल. निश्चितच क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष विजयाची हमी देऊ शकत नाही परंतु तुम्हाला एक ठराविक धावसंख्येपर्यंत मजल मारावीच लागेल. किरण यादव क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी दाखल होत असताना राहुल निकम पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. षटक क्रमांक 4 अद्याप 4 चेंडूंचा खेळ शेष. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात कुठेतरी चुकी झाली. अवंतर चेंडू हाताळला जातोय. एक वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 37 धावा धाव फलकावर. सुबोध गडसे सर, रोशन कापणे सर, रवी पवार सर ही पंचांची त्रिमूर्ती अगदी करिअर रोड चिंचपोकळी विभागातून दाखल झाल्यात. फुललेनचा चेंडू होता. ड्राईव्हचा फटका. डीप पॉइंट आहे तैनात. प्रयत्न चांगले केलेत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना निश्चितच 2 धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. उमेश मॅन फॉर्म अगदी 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्यात. असे प्रयत्न करावेच लागतात तुम्हाला टीमसाठी. माणाईनगरचे खेळाडू आहेत आणि अशा प्रयत्नांनी तुम्ही एक धाव वाचवू शकता. क्रिकेटमध्ये सर एक धाव खूप महत्वाची असते. इथे मात्र 2 धावा वाचवल्यात. 39 ला 3 टीम कलावती 11. दुसऱ्या बाजूला रॉयल किंग. कमीत कमी 55 ते 60 पार करावे लागतील त्यावेळेला तुम्ही लढत देऊ शकता. पंच केलाय इनफिल्डच्या वरून. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हर. प्रयत्न केला. झेल हातातून निसरला. दुहेरीचा प्रयत्न अगदी केलाच नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नव्हती परंतु एकच धाव प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. एका धावेच्या मदतीने 40 धावा धाव फलकावर. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शेष. राहुल निकम. राहुल निकम ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. राहुल जाधव यांना अगदी चेंडू मिडल करण्यामध्ये अपयश येत आहे. 1 धाव प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. राहुल जाधव यांची बॅट बोलणं खूप महत्वाचं आहे कारण या स्पर्धेचा विचार केला तर राहुल जाधव यांच्यावर बॅट थोडीशी रुसले का हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला असेल. 3.5 चेंडूंचा खेळ झाला. 41 ला 3. राहुल जाधव शॉट ऑन जॅक. 1 धाव. इथे मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना अगदी मुख्य प्रवेशद्वाराजवळ चेंडू मार्गस्थ होतोय. सर्व मान्यवरांचं स्वागत करणारा हा चेंडू. टीमची धावसंख्या 4 षटका अखेर 42 ला 3 K11 कलावती. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो ज्या व्यक्तीच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं प्राइज आपल्याला दिलं गेलं. अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय विशालजी बाबर शेठ यांचं मनापासून अधिक स्वागत करतो आणि त्यांची उपस्थिती या सोहळ्यासाठी. मी कालही बोललो होतो आजही बोलतो. आयुष्यावरती न रडणारी व्यक्तिमत्व आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवतात. ज्या मुलांना आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये आपल्या मेहनतीनं आपल्या नावाचा एक वेगळा ब्रँड तयार केला आणि टोकवे पुनर्वसन चाफेरचं पुनर्वसन ज्या व्यक्तीच्या माध्यमातून कोयना विभागामध्ये करण्यात येते. तब्बल 50 पेक्षा जास्त घरं बांधून पुनर्वसन करणारी ब्ल्यूप्रिंट जर तुम्ही पाहिली तर प्रेमामध्ये पडाल. म्हणून आम्ही नेहमी बोलतो आयुष्यावरती रडणारे नशीब घडवत नाही. नशिबामध्ये रडणारे नशीब घडवत नसताना नशीब कसं घडवायचं असतं याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे विशालजी बाबर शेठ. ज्या व्यक्तीनं शून्यातून आयुष्य निर्माण केलं, ज्या व्यक्तीनं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि असे व्यक्तिमत्व आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. द्वितीय क्रमांकाचं प्राइज. एक फोन केला शेठ PTPL स्पर्धा आली आहे काय हवंय. सेकंड क्रमांक प्राइज त्या व्यक्तीनं दिलं आणि विशालजी बाबर शेठ आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम.
त्याचबरोबर मनापासून अधिक स्वागत करेल उमर कांचनचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय विजयजी भोसले साहेब देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत। आदरणीय विजयजी भोसले साहेब आणि त्यांच्यासोबत असलेला संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम। अंतिम षटक प्रशांत बोत्रे, मॅन फ्रॉम बोत्रेवाडी, आयकॉन खेळाडू आहेत। ही स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी देखील अविस्मरणीय राहिली आहे। प्रशांत बोत्रे या उपांत्य लढतीमध्ये खेळ कसा करतील हे पाहायचं आहे। 6 चेंडूंचा खेळ शेष, टीम कलावती 11। पहिला चेंडू अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, ही ताकद आहे प्रशांत बोत्रे यांची। तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही, तुम्हाला त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागतो हे सांगत असताना प्रशांत बोत्रे यांचा पहिला चेंडू। एका डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची गोलंदाजी पाहणं प्रेक्षकांना देखील आवडतं। असं म्हटलं जातं डावखुऱ्या हाताच्या खेळाडूंना नैसर्गिक वरदान असतं आणि त्यांचा खेळ मात्र प्रेक्षकांना आनंद देत असतो। किरण यादव हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू कळतच नाहीये। अगदी ज्या प्रकारे हा चेंडू फिरवला जातोय, चेंडूवर बोट फिरवली जाते। किरण यादव यांना मात्र हा प्रश्न विचारत असताना चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षक प्रवीण हरुडे यांच्या हातामध्ये। रॉयल किंग या स्पर्धेवर मात्र रॉयल किंग सारखाच खेळ करत असताना त्यांना जर किंग बनायचं असेल तर मात्र सर्वोत्तम द्यावे लागतील। आणि अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होईल? पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 चा थरार आपण पाहताय। तर सलगचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळला जातोय, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आहे। धावचीची संधी असेल आणि किरण यादव 3 निर्धाव चेंडू खेळून धावबाद। चेंडूंचा खेळ झाला 42 ला 4। टीम K11 कलावती। संदीप बावडेकर बाद झाल्यानंतर मात्र या टीम पूर्णपणे संकटात आहे। सुरेश शिंदे यांनी चांगला प्रतिकार केला परंतु ते देखील बाद झाले। आणि क्रमांक 6 वर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना विजय सावंत आणि त्यांच्या साथीला आहेत राहुल जाधव। आता मात्र 3 चेंडूवर काय प्रहार करतील, कितपत धावा जोडतील यावर खूप काही असेल। 55 ते 60 पर्यंत जाईल का टीम K11 कलावती? आणि 50 च्या आतमध्ये जर रॉयल किंगने रोखलं तर मात्र सामना सोपा होऊ शकतो, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला अजिबात महत्व नसतं। अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार। जसा भूमितीमध्ये दुभाजक असतो तसा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार। राहुल जाधव ब्रँडेड स्ट्रोक, PTPL चौका। सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले। हा पहा रिप्ले तुमच्या समोर। प्रयत्न चांगले केले डीपला परंतु 4 धावा रोखू शकले नाहीयेत। अगदी 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे। पहिला बायकर मॅन कोण? पाटण तालुका क्रिकेट मधील पहिली बाईक कोणत्या खेळाडूच्या नावावर असेल, पहिली बाईक कोणत्या गावात जाईल याचं उत्तर मात्र तुम्हाला प्राप्त होईल। 50 ला 4, 1 टू गो। 50 धावा धावफलकावर। माफ करा 46, 46 धावा धावफलकावर। ज्या प्रकारे एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि चुकीची दुरुस्ती केली जाते। प्रशांत बोत्रे या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील, परंतु राहुल जाधव आक्रमण करावंच लागेल, पर्याय नाहीये आक्रमणाशिवाय। स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न, हा चेंडू अगदी तोंडासमोरून वळवलाय, डॉट बॉल। अगदी जशी एखाद्या घाटामध्ये गाडी वळण घेते तसा चेंडूने वळण घेतलंय आणि ही एक खासियत आहे प्रशांत बोत्रे, मॅन फ्रॉम बोत्रेवाडी। काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे। आपल्या गोलंदाजीच्या बळावर रॉयल किंग संघाला मात्र उपांत्य फेरीमध्ये घेऊन आलेत आणि अष्टपैलू खेळाडू मधील एक मोठं नाव, आयकॉन खेळाडू। शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये। पहिल्या डावाचा खेळ समाप्त। K11 कलावती प्रथमतः फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 47 आणि 48 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी। रॉयल किंग्स 5व्या पर्वामध्ये जर अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे रॉयल किंग आणि या K11 कलावतीला 48 धावांचा बचाव करायचा आहे। येस, आपण दुसऱ्या उपांत्य लढतीचा नाणेफेक करणार आहोत। ओव्हर टू यू किरण मस्कर सर, धन्यवाद।
येस 2 मिनिट आपण मॅच थांबूयात मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत आज कोपरखेने विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब, त्याचबरोबर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नवी मुंबई सन्माननीय आदरणीय शीतलताई कचरे मॅडम, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या अगदी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या तालमीमध्ये शिवसेनेचे कट्टर आणि शिवसेना म्हणजे जेव्हा आपण पाहिलं तर 20 तारखेला ज्यावेळी आपण पाहिलं तर 12 वाजून बरोबर 8 मिनिटांनी जेव्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी बंड पुकारला बरोबर 12 वाजून 8 मिनिटांनी ज्यांचा फेसबुकचा डीपी पण बदलला गेला, एवढं एकनिष्ठ आमचे सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर सूर्य पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगकडे. पहिला बॉल सूरजच्या प्रवीण यांच्यासाठी बाटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, जिथे मात्र आपण पाहायला गेलं तर एक धाव अंकित होईल. खातं अकाउंट आणि श्री गणेश होतोय अर्थातच टीम रॉयल किंग या संघाचा. सेमीफायनलची लढत आपण बघतोय. पहिली सेमीफायनल, एका बाजूला रॉयल किंग, दुसऱ्या बाजूला कलावती 11. या दोन संघांमधली ही लढत. 29 बॉल 47 धावांची गरज, टार्गेट 48 धावांचं. P1चं पहिलं षटक. मी मनापासून अधिक स्वागत करेल आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून 2 मिनिट आपण मॅच थांबूयात मी विनंती करेल. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम विटाव्याचे चिंतामणी भावी नगरसेवक
सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया आणि पुन्हा एकदा जाऊया. मी वळतोय मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला सुरुवात होते, जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिला बॉल झालाय आणि पहिल्या बॉलवरती मात्र एक धाव आली आहे. खातं उघडलंय प्रवीण साठी. हा बॉल शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जातील आणि कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच तिथे ड्रॉप झाली आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती धावा किती असतील त्या म्हणजे सुबोध सर 2 धावा. अगदी चपळीने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा धावफलकावरती लागत आहेत. P1 चं पहिलं षटक सूरजच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला प्रवीण हारुगडे. अगू डब्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, शरीरापासून दूर ठेवलाय पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा अवांतर धाव संकेत. पुन्हा एकदा भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती लावेल. सेमीफायनल रॉयल किंग आणि त्यांच्या विरोधात कलावती 11. अप्रतिम मॅच. पहिली सेमीफायनल. फायनलचं तिकीट कोण मिळवेल या 2 संघांमधून प्रश्नचिन्ह आहे. उत्तर थोड्याच वेळात मात्र मिळेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील केली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाका समोरून अगदी मातीचा सुगंध आणि काना मागून जात असताना जागते रहोचा इशारा दिलाय. परफ्यूम डिलिव्हरी, चांगला बॉल. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, चांगला टप्पा हाताळतोय सूरज. त्याला माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. टार्गेट 48 धावांचं. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटला ब्रश झालाय, चुकी होते, चुकी झाली तिथे यष्टीरक्षकाकडनं. अगदी हाताला स्पर्श होऊन घोषंगी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. संदीप होता मॅक्सवेल. उत्तम गुणलेखक अक्षय शेठ कदम हे देखील इथे उपस्थित झालेत. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना दिली आहे. TTPL येतोय प्रवीण हारुगडे यांच्या बॅट मधून षटकार. प्रवीण हारुगडे 11 धावा, 1 11 धावा धावफलकावरती लागतात. पुढचा बॉल, अंतिमचा बॉल, शॉर्ट बॉल होता. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये आणि इथे विकेटचं पतन मिड ऑफ तैनात वेगाने आले. सूरज होते आणि सूरजने पकडलाय झेल आणि संपतोय तो म्हणजे प्रवीण हारुगडे यांचा खेळ. पहिली विकेट गॉन. अगदी पहिला धक्का लागतोय रॉयल किंग संघाला. प्रवीण बॅक टू दी
आता पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 11-1. रॉयल किंग संघाचा स्कोर अगदी आपण पाहतोय. येणारे 24 बॉल 37 धावांची गरज. आणि स्ट्राइक एंडला प्रशांत बोत्रे आयकॉन. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं P1 चं षटक हाताळण्यासाठी सूरज डिसले दुसऱ्या षटकामध्ये. परंतु स्ट्राइक एंडला एक हार्ड हिटर बॅटर मात्र पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू प्रशांत बोत्रे सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये, परंतु त्याच्या समोर एक कडवा आव्हान सूरज. प्रशांत अगदी जाळं विणलं, परंतु इथे अगदी पाहायला गेलं तर काय घडलंय, जाळ्यामध्ये अडकलाय. सूरज यांनी घेतलीये विकेट. प्रशांत याची 440 वोल्टचा धक्का लागतोय रॉयल किंगला. आयकॉन खेळाडू माघारी गेलाय आणि आता सुटकेचा निश्वास सोडलाय. टीम कलावती 11 संघाने दुसरा धक्का रॉयल किंगला. प्रशांत बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 मध्ये अजय आलाय. अजय खांडेकर. आणि गोलंदाजी मध्ये अगदी आपण पाहिलं गेलं तर सूरज. दोन्ही एकाच गावाकडनं खेळतात, परंतु आज दोघं विरोधात मात्र खेळताना पाहायला मिळतात. हो, इथे शॉर्ट बॉल फुल करायचा होता. मिड विकेटला विजय आहे. त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक देणारा स्वॅग ने केले अजयने स्वागत. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत केले. बॉल हो आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर विजय अगदी वेगाने येतोय. प्रोटेक्शन दिलंय, फेकी केलीये. विकेट किपर एंड कडे. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानलंय. अजय साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी विक्रम टिकवडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. एक 1.3 चा खेळ झाला. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. शिवाचा दो बॉस स्ट्राइक एंडला सूरज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण अनुभवताय दुसरा षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. कमालीची गोलंदाजी. चांगला टप्पा, लाईन लेंथ अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळतोय. 18 धावा धाव फलकावरती मात्र लागतायत. हो आल्या आल्या आक्रमण केलंय. बॉल अगदी पाठवून दिलाय. स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर. PTPL येतोय षटकार.
षटकार आलाय, हा तो ऍक्शन रिप्ले. शॉर्ट बॉल होता, पुल केला, अगदी पॉवरफुल ताकद होती या फटक्यामध्ये. 6 धावांसाठी पहिलाच बॉल फेस केला आणि अगदी संतोष साहेबांच्या बॅनरला तो हिट झाला. टीमची धावसंख्या रॉयल किंग 24 ला 2. सूरज अगदी थोडा दबाव मात्र पाहायला मिळतोय. 20 बॉल आता 24 करायचे आहेत. येणारे 20 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. रॉयल किंग आणि त्यांच्या विरोधात कलावती 11. पहिली सेमी फायनल आपण बघतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. अगदी प्रकाश जोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवतात. प्रेक्षक वर्ग देखील अगदी जोडला गेला या 5व्या क्रमांकासाठी, 5व्या सीझन साठी. अगदी प्रेक्षकांनी उचलून धरली ही क्रीडा स्पर्धा. मान्यवरांची देखील उपस्थिती मात्र नक्कीच पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या अंतिम लढती आपण अनुभवताय. सूरज यांचा पुढचा बॉल शिवा जाधव बॉस यांच्यासाठी. आणखीन एक आवाज होतोय पाटण ते चिपळूण, आवाज होतोय पाटण ते चिपळूण. भावा मारतू उचलून उचलून ठोकलाय आणखीन एक बीटीपीएल षटकार. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. या सोहळ्यासाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले गेले ते अर्थातच स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष, मराठा युवा सेनाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अंकुश सखाराम कदम साहेब बाबा यांचा महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी होते. वेलकम. तरुणांच्या मागे असलेली ताकद स्वराज्य पक्ष. या नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभेमध्ये आपण पाहिलं तर स्वराज्य पक्षाने ज्या पद्धतीने भूमिका मांडली, ज्या पद्धतीने काम केलं, समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन आपण पाहिलं तर तमाम तरुणांना एकत्र करणारं व्यक्तिमत्व. ऑन साइडला वळवलाय, अगदी टप्पा घेत मात्र बॉल अगदी चाललाय डीप मध्ये. विजय आहे, खूप चांगला स्टॉप विजयच्या माध्यमातून केलाय. जिथे मात्र पाहायला गेलं तर वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा आज जरूर आल्यात. ओके, थर्ड अंपायर दिलाय. हाईट चेक करावी लागेल. तिसऱ्या पंचांकडे तिसरे पंच अगदी बिझी होतील. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दूध का दूध, पाणी का पाणी. खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लिअरिटी या बॉल वरती. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे, म्हणजे नो बॉलची 1 आणि धावून घेतलेल्या 2 धावा, म्हणजे अशा टोटल 3 धावा. 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. आणि आता उघडा डोळे, बघा नीट, पुढचा बॉल असेल तो फ्री हिट.
परेश जाधव, शिव छावा स्पोर्ट्स सनबूर, परेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक शिवा जाधव बॉस यांच्यासाठी. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला वळवलाय, अगदी टप्पा टप्पा घेत बॉल निघून चाललाय डी झोन मध्ये. अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉलने गोलीगत धोका दिला, बॉल टर्न झाला, डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मात्र मिळाली. फ्री हिटच्या बॉलवरती सिंगल आली, 2 षटक समाप्त, 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या रॉयल किंग 34 ला 2, येणारे 18 बॉल 14 धावांची गरज. जे अद्वैत रॉयल किंग 34 ला 2, 2 षटकाचा खेळ झालाय. पॉवर प्ले आता खुलं झालाय. येणारे 18 बॉल 14 धावांची गरज. अजय स्ट्रायक एंडला, गोलंदाजीसाठी किरण मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी मात्र तयार झालाय. अजय ऑन साइडला वळवलाय, विजय अगदी बॉल पर्यंत येतोय वेगाने. डीप मधून चांगलं प्रोटेक्शन दिलं गेलंय. शिवा जाधव बॉस, परेश जाधव, शिव छावा सनबूर संघाकडनं शिवा जाधव बॉस यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक परेश जाधव यांच्याकडनं. प्रत्येक षटकार चौकाराला. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु लॉंग ऑन तैनात होता आणि डोक्याला हात लावलाय. शिवा बॉसने तिथे तैनात केलं होतं, जाळं विणलं, जाळ्यामध्ये अडकले गेलेत शिवा बॉस. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. चेंडू 13 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव आलाय. प्रणव वरती जबाबदारी आहे, त्याचबरोबर अजय वरती देखील जबाबदारी आहे. एक मोठी विकेट मात्र अप्राप्त करत असताना किरण, कारण मागील 2 दिवसापासून चांगली गोलंदाजी राहिले. मिडल ओव्हर मध्ये मला कशाला गोलंदाजी येतात ते त्याने सिद्ध करून दाखवलंय या मॅच मध्ये. हो, इथे आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि ये प्रणव बॉसला हेच सांगत असेल, तू चल मे आया. पाठोपाठ आणखीन एक विकेट जाते. रॉयल किंग मोठ्या संकटामध्ये अडकलीये. आणखीन एक विकेट गॉन. 4था धक्का लागतोय रॉयल किंगला. प्रणव बॅक टू दी डगआउट.
परंतु रन देत नाहीये, यासाठी बोलवलंय तिसरं षटक घेऊन किरण, एकमेव आशेचा किरण. हलक्याने फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील जरूर केली परंतु अपील मध्ये कुठलाही उत्साह दाखवत नाहीये. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, गती परिवर्तन पाहायला मिळालं. ही जमेची बाजू या गोलंदाजीची मात्र नक्कीच पाहायला मिळते. 15 बॉल 13 धाबांची गरज आहे. रॉयल किंग 35 ला 4, 2.3 चा खेळ झालाय. 15 चेंडू 13 धाबा रॉयल किंग या संघाला. थोडासा टेक्निकल इश्यू आहे. 14 चेंडू 13 धावांची गरज. अगदी यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी चांगला स्टॉप केलाय. अगदी एका धावेने एका चेंडूवरती मात्र समीकरण बदललं जात आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल, 13 बॉल 13 ची गरज. 13 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 13 धावांची गरज. सेमी फायनलची लढत. रॉयल किंग दुसऱ्या बाजूला कलावती 11. घमासान युद्ध. इथे काठी काढलीये. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी केली गुल. आणखीन एक विकेटचं पतन. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं किरण. धावसंख्या 35 ला 5. तिसरं षटक समाप्त. चांगली गोलंदाजी. फक्त 3 धावा, 1 रन देत 3 विकेट घेतल्यात. 12 बॉल 13 धावांची गरज. स्ट्राइक रेंजला अजय. इथे बॉल चाललाय सीमा पार. अजयच्या बॅट मधून आलाय. षटकाराचे फटके येत आहेत कारण त्याचा पॅटर्न आहे हटके. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. बघावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. या बॉल वरती फक्त सिंगल येईल. डी झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकच जाव, सिंगल आलीये.
क्रिस्टल ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतात बनवलेल्या. मोहन पुन्हा एकदा सज्ज होत आहे, परंतु स्ट्राइक एंडला अजय, ज्याच्या नावात जय आहे. ओहो, इथे दिशा खराब. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. चला रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आता बिझी होतील, पाहावं लागेल या बॉल वरती नेमकं घडलंय काय. इट्स अ व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती बघू शकता. अगदी पूर्णपणे यष्ट्यांच्या बाहेर टाकलेला हा बॉल. येणारे 10 बॉल आणि 10 बॉल 5 धावांची गरज. 10 चेंडू 5 धावांची गरज. 10 बॉल 5 ची गरज. 10 बॉल 5 ची गरज असताना पृथ्वी गोल आहे आणि अजयचा विषय खोल आहे आणि हे सेलिब्रेशन फायनलची तिकीट मिळवले. रॉयल किंग ही पहिली टीम आहे जिने मात्र फायनल मध्ये दाखल होणारी पहिली टीम. फायनलची तिकीट ज्याच्या नावात जय होता, अजयने मात्र विजय दिलंय आणि हे सेलिब्रेशन फायनलची तिकीट मिळवणारा संघ रॉयल किंग. ऑफ द मॅच असेल, राईट? यस, प्लेयर ऑफ द मॅच देखील तोच ठरलाय, अजय. चेतन माईकला आवाज दे.